नमस्कार मित्रांनो, आज आपण जमीन वादाची सिव्हिल केस सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण समजून घेणार आहोत. कारण भारतात सर्वात जास्त वर्षानुवर्ष चालणाऱ्या केसेस कोणत्या असतील तर त्या जमीन वादाच्या केसेस आहेत. आणि अनेक लोकांना वाटतं की कोर्टात केस टाकली म्हणजे लगेच न्याय मिळतो, पण प्रत्यक्षात सिव्हिल कोर्टात फक्त सत्य पुरेसे नसते, तर ते सत्य कागदपत्रांनी आणि पुराव्यांनी सिद्ध करावे लागते. म्हणूनच अनेक वेळा खरी जमीन असलेला माणूस केस हरतो आणि चुकीचा माणूस मजबूत पुराव्यांमुळे जिंकतो. त्यामुळे जमीन वादात भावना नाही तर पुरावे, प्रक्रिया आणि कायदा महत्त्वाचा असतो. सर्वात आधी तुम्हाला तुमचा वाद नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घ्यावे लागते, कारण प्रत्येक वादाची केस वेगळी असते. जसे मालकी हक्काचा वाद, हिस्सा वाटपाचा वाद, अतिक्रमण, शेतरस्ता, सीमांकन, खरेदी खत, फसवणूक, वारसा हक्क, कब्जा काढून टाकणे किंवा बनावट कागदपत्रांचा वाद. उदाहरणार्थ बघा, शेजारच्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले असेल तर फक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उपयोग नसतो. त्यासाठी सिव्हिल कोर्टात इंजंक्शन आणि पजेशन सूट दाखल करावी लागते. अनेक लोक एक मोठी चूक करतात, ते फक्त 7/12 उतारा पाहून स्वतःला मालक समजतात. पण लक्षात ठेवा, 7/12 हा अंतिम मालकीचा पुरावा नसतो, तो फक्त महसुली नोंद असतो. खरी मालकी सिद्ध करण्यासाठी सेलडीड, वारसा दाखला आणि फेरफार नोंदी, जुनी कागदपत्रे, कर पावत्या, कब्जाचा पुरावा आणि इतर दस्तऐवज महत्त्वाचे असतात. म्हणूनच केस करण्याआधी सर्व कागदपत्रे व्यवस्थित गोळा करणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर अनेक वेळा समोरील पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवली जाते. नोटीसमध्ये तुमचा दावा काय आहे, समोरील व्यक्तीने कोणती चूक केली आहे आणि तुम्ही काय मागणी करत आहात हे नमूद केले जाते. याचा फायदा असा होतो की कोर्टात नंतर तुम्ही दाखवू शकता की आधी शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर योग्य कोर्ट निवडणे हे खूप महत्त्वाचे असते, कारण चुकीच्या कोर्टात केस दाखल केली तर केस फेटाळली जाऊ शकते. जमीन कोणत्या भागात आहे, तिची किंमत किती आहे आणि दावा कोणत्या प्रकारचा आहे यावरून कोर्ट फी ठरते. मग दावा दाखल केला जातो. दावा म्हणजे कोर्टात दिलेला लिखित निवेदन असतो. यात पूर्ण हकीकत लिहिलेली असते की कोणत्या तारखेला काय झाले, जमीन कशी मिळाली, समोरील पक्षाने काय चुकीचे केले आणि कोर्टातून कोणता दिलासा हवा आहे. त्यानंतर कोर्ट फी भरावी लागते. अनेक लोकांना वाटते की फी खूप कमी आहे, पण काही मोठ्या मालमत्ता वादात लाखोंची कोर्ट फी लागू शकते. कोर्ट प्लेंट स्वीकारल्यानंतर म्हणजे दावा स्वीकारल्यानंतर केसला नंबर मिळतो आणि त्यानंतर प्रतिवादीला समन्स पाठवले जाते, म्हणजे त्याच्यावर केस दाखल झाली आहे आणि कोर्टात हजर राहा असा आदेश. जर समोरील पक्ष समन्स घेण्यास टाळाटाळ करत असेल तर कोर्ट पोस्टाने, बिलीप किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्धी करूनही समन्स सेवा करते. त्यानंतर प्रतिवादी रिटर्न स्टेटमेंट दाखल करतो, म्हणजे फिर्यादीचे आरोप नाकारतो आणि स्वतःची बाजू मांडतो. उदाहरणार्थ, फिर्यादी म्हणतो जमीन माझी आहे, पण प्रतिवादी म्हणतो मी 20 वर्षांपासून जमिनीच्या कब्जात आहे. मग कोर्ट दोन्ही बाजू ऐकून मुद्दे तयार करतो. यांना इश्यूज म्हणतात. जसे फिर्यादी मालक आहे का, अतिक्रमण झाले का, कब्जा कोणाचा आहे, इंजंक्शन मिळायला हवे का, हे मुद्देच पुढे केसचे केंद्र बनतात. त्यानंतर अनेक वेळा टेम्पररी इंजंक्शन मागितले जाते, म्हणजे केस सुरू असताना समोरील पक्षाने जमीन विकू नये, बांधकाम करू नये किंवा कब्जा बदलू नये म्हणून तात्पुरता स्थगिती आदेश मागितला जातो. त्यानंतर कोर्ट प्रायमा फेशिया केस, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आणि इनपेरेबल लॉसेस या 3 गोष्टी पाहते. जर कोर्टाला वाटले की नुकसान गंभीर होऊ शकते तर ते स्टेटस को किंवा स्टे ऑर्डर देते. त्यानंतर पुरावे सुरू होतात. हे संपूर्ण केसेस हृदय असते. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे कागदपत्रे आणि ओरल एव्हिडन्स म्हणजे साक्षीदार. अनेक वेळा लोकांना वाटते कोर्टात मोठ्याने बोलले की केस जिंकल्या जाते, पण प्रत्यक्षात कोर्ट कागदपत्र पाहते. आजकाल मुख्य साक्ष ॲफिडेव्हिट स्वरूपात दिले जाते, पण सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी. समोरील वकील प्रश्न विचारून तुमच्या बोलण्यात विरोधाभास शोधतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस म्हणतो मी 1995 पासून कब्जात आहे, पण त्याच्याकडे वीज बिल फक्त 2018 पासून असते. तेव्हा कोर्ट शंका घेते. अनेक मजबूत केसेस क्रॉस एक्झामिनेशनमध्ये कमजोर होतात. जमिनीच्या वादात कोर्ट कमिशनर नेमू शकते. तो जागेवर जाऊन पाहणी करतो, मोजणी करतो, नकाशा तयार करतो आणि रिपोर्ट देतो. अतिक्रमणाच्या केसमध्ये हा रिपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो. केस चालू असताना कोर्ट विविध इंटरियम ऑर्डर्स देते, जसे जमीन विकू नका, बांधकाम थांबवा, कब्जा बदलू नका. जर कोर्टाचा आदेश मोडला तर कंटेम्प्ट लागू होऊ शकतो. सर्व पुरावे पूर्ण झाल्यानंतर फायनल आर्ग्युमेंट्स होतात. यात दोन्ही बाजूचे वकील कोर्टाला
न्यायालयाला सांगतात की कोणते पुरावे मजबूत आहेत आणि कोणता कायदा लागू होतो. यानंतर कोर्ट जजमेंट देते, म्हणजे अंतिम निकाल. यात कोर्ट ठरवते की जमीन कोणाची आहे, कब्जा कोणाचा आहे, हिस्सा किती आहे, इंजंक्शन मिळणार का. जजमेंट नंतर डिक्री तयार होते. हा अंतिम अधिकृत आदेश असतो. पण अनेक लोकांना वाटते केस जिंकली म्हणजे काम संपले. प्रत्यक्षात खरी लढाई अनेक वेळा त्यानंतर सुरू होते, कारण समोरील पक्ष आदेश पाळत नाहीत. मग एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स करावी लागते. कोर्ट बिलीफ किंवा पोलीस मदतीने कब्जा मिळवून देऊ शकते. जर निकाल चुकीचा वाटत असेल तर अपील करता येते. डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट किंवा पुढे सुप्रीम कोर्टपर्यंतही जाता येते. पण लक्षात ठेवा, सिव्हिल केस म्हणजे संयमाची परीक्षा असते. काही केसेस 3 वर्षात संपतात, तर काही 15 वर्ष, 20 वर्ष चालतात. म्हणून सुरुवातीपासून योग्य कागदपत्रे, योग्य वकील, योग्य रणनीती आणि प्रत्येक तारखेला लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. सर्वात मोठी चूक म्हणजे तोंडी व्यवहार करणे, जुने कागद अपडेट न करणे, फेरफार न करणे, सीमांकन न करणे आणि कोर्ट आदेशाकडून दुर्लक्ष करणे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सिव्हिल कोर्ट भावना पाहत नाही. कोर्ट पुराव्याने सिद्ध झालेले सत्य पाहते. म्हणून जमीन तुमची असली तरी पुरावे नसतील तर केस हरू शकता आणि चुकीचा माणूस मजबूत पुराव्यामुळे जिंकू शकतो. त्यामुळे जमीन व्यवहारात आणि जमीन वादात नेहमी कागदपत्रे, मोजणी, कायदेशीर प्रक्रिया आणि वेळेवर केलेली कारवाई यांना सर्वात जास्त महत्त्व असते.